सुंदर संकल्प आजच्या कार्यक्रमाची मी देवाला धन्यवाद देतो की जो ही कार्यक्रम ठरवण्यात आलाय, चेक चेक चेक, ज्यांनी परिश्रम घेतलेत प्रभू त्यांना नक्की आशीर्वादित करो. आणि प्रत्येक जण, तुम्ही मी प्रत्येक जण कधी ना कधी आपण लहान असतो आणि असं होत नाही की कोणी डायरेक्टच मी मोठा झालो आणि मला बालपण माहित नाही. बालपण प्रत्येकाने अनुभवलेलं असतं. तर आपल्याला ना आपल्या लहानपणच्या आठवणी ह्या नेहमी लक्षात राहतात. आणि आपले संडे स्कूल टीचर कोण होते लहानपणी, आपण केलेल्या खोडकरपणा, आपल्याला आलेले छान छान सुखद गोड चांगले अनुभव, कधी कोणी आपल्याला फटके दिले असतील लहानपणी, तुम्ही खाल्ले नसतील, मी खाल्लेत कारण की तुम्ही सगळे संतगण आहात. तर त्या बालपणच्या सगळ्या चांगल्या वाईट. आता आपल्या पुढे प्रश्न आहे की आपल्या लहान लेकरांना आपण लहानचं मोठं होत असताना पाहत आहोत आणि मग त्यांना कसं उत्तम जीवन देता येईल. ज्या गोष्टी बालपणात आपल्याला शिकवल्यात त्या गोष्टींचा आजही आपल्याला उपयोग होतो आणि शेवटपर्यंत होणार आहे. आपल्या आई वडिलांनी, वडीलधाऱ्यांनी, मंडळीतील पालकांनी, आपल्या संडे स्कूल टीचर आणि ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती आजपर्यंत मेहनत घेतली आहे, त्या बालपणातील सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनावर एवढा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलाय की आपण त्या आठवणी कधी विसरू शकत नाही. आणि म्हणून आपल्या लेकरांना आपल्याला कसं उज्ज्वल भवितव्य देण्यासाठी त्यांचं बालपण अविस्मरणीय आणि अगदी बेस्ट असं बालपण त्यांचं करण्यासाठी आपल्याला काहीतरी विशेष परिश्रम घ्यावे लागतील. बरं, आता ह्या लेकरांमध्ये आपण एवढा इंटरेस्ट घेणं का गरजेचं आहे? या लेकरांकडं जास्त लक्ष देणं का गरजेचं आहे? ऍक्च्युली ही लेकरं एवढी सुंदर गोंडस असतात की म्हणजे नाही का, त्यांच्यात एक विशेष देवाची कृपा आपल्याला पाहायला मिळते. ते फुलं जिथे असतात ना त्याला नर्सरी म्हणतात. आणि लेकरं शाळेत पहिल्यांदा सुरुवातीला जातात, ती एक त्यांची छोटी शाळा असते, त्याला पण काय म्हणतात? नर्सरी. ही लेकरं त्या फुलासारखी तेवढी गोंडस आहेत आणि म्हणून त्याला पण नर्सरी म्हणतात. मग आता एवढी निरागस लेकरं ज्यांना जग माहिती नाहीये, जगात ते नवीन आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांचे आई वडील, त्यांचा परिवार, त्यांची मंडळी त्यांना घडवणारी, त्यांना शिकवणारी आहे. मग अशा या लेकरांना बायबलमध्ये विशेष एक उपमा दिलेली आहे. आणि ती उपमा काय आहे तर स्तोत्र 128 आणि 3 वचनामध्ये, तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफल द्राक्षवेलीसारखी होईल, तुझ्या मेजा सभोवती तुझी मुले काटेरी रोपासारखी नाहीत. कुठल्या रोपासारखी? जैतुनाच्या रोपासारखी तुझी मुलं होणार. हे बायबलचं वचन आहे. जैतुनाची रोपं म्हणजे कशी असतात? वाळवंटात येतात, पण ती नेहमी तुम्हाला हिरवीगार आणि टवटवीत दिसतील. रखरखीत अशा वातावरणात ती टवटवीत लेकरं दिसतात. आणि म्हणून आपली लेकरं जी आहेत ती नेहमी टवटवीत असतात आणि नेहमी त्यांच्यावरती तो देवाचा आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळतो. लेकरांना परमेश्वराच्या दृष्टीने फार अनमोल म्हटलेलं आहे. कुणाची लेकरं असो, परमेश्वराच्या दृष्टीने ती लेकरं खूप मूल्यवान आहेत. आमच्या दृष्टीने मूल्यवान काय? पैसे, दागिने, प्रॉपर्टी, जमिनी, हे आमच्या दृष्टीने मौल्यवान आहे. मोठी मोठी घरं, मोठ्या मोठ्या गाड्या, काय गाडी घेतली त्याने काय मूल्यवान आहे, अरे वा वा, काय नेकलेस आहे मूल्यवान. पण ही आमची विचार करण्याची पद्धत आहे. आमच्या दृष्टीने ह्या गोष्टी मूल्यवान आहेत, पण देवाच्या दृष्टीने परमेश्वराचं वचन सांगतं स्तोत्रसंहिता 127 आणि 3 मध्ये, पहा संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. परमेश्वर धन आहे. मग आता हे धन ज्या पालकांना इथं बसलेल्या ज्यांना ज्यांना देवाने हे धन दिलेलं आहे त्या धनसंपत्तीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कधी एखादी अशी आई बहीण बघितली का तुम्ही? अगं बाई, किचनवर नेकलेस ठेवला होता, माहीत नाही, बघ कचऱ्याच्या डब्यात असेल, असं करतात कुणी?
मुंबईला कोणी करत नाही, मला नगरचं माहीत नाही. कोणी करतं का असं आपल्या मूल्यवान गोष्टी? मूल्यवान गोष्टींना आपण खूप सांभाळण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी आपल्या नजरेने मूल्यवान आहेत त्यांना आपण सांभाळतो, पण आपली लेकरं सोन्या चांदीपेक्षा जास्त मूल्यवान आहेत, जास्त मूल्यवान आहेत. कारण की येत्या दिवसाचं ते भविष्य तुमच्या लेकरांच्या स्वाधीन आहे. येत्या दिवसामध्ये ती लेकरं जगाचा इतिहास घडवणारी असणार आहेत. येत्या दिवसात तुमची लेकरं जगात काहीतरी विशेष गोष्टी करणारे आहेत. आणि म्हणून बायबलमध्ये या लेकरांना फार मूल्यवान असं म्हटलेलं आहे. या लेकरांची निवड बायबल सांगते, जसं इर्मया संदेशाला पहिल्या अध्यायाच्या 5व्या वचनात इर्मयाचं म्हटलेलं आहे की तुला कधी निवडलंय? तू मातेच्या उदरात होता ना. देव म्हणतो हालेलुया, किती विशेष आहे परमेश्वर, किती परमेश्वराची दया आहे की परमेश्वराची नजर त्याच्या लेकरांवरती कधीपासून आहे. एखाद्या आईच्या उदरात ज्या वेळेस बाळ असतं ना, तर तिला पण काही दिवसांनंतर कळतं, लगेच नाही कळत. पण त्या आईला कळण्याआधी देवाला माहीत असतं की मी माझ्या दासाला, माझ्या दासीला जगात पाठवलेला आहे. तो परमेश्वर त्या लेकरांना ओळखतो, कारण की देवाच्या नजरेत ही लेकरं फार मूल्यवान आहेत. आणि या लेकरांची चांगल्या रीतीने काळजी घेतली पाहिजे. इतकी मूल्यवान लेकरं आहेत. त्या लेकरांकडे बघून तुमचा स्ट्रेस सगळा निघून जाईल. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. त्यांना तुम्ही मस्तीखोर आणि चुकीची वळणं नाही लावली तर, जर आणि तरचा प्रश्न आहे. जर तुम्ही त्यांना देवाच्या गोष्टीत वाढवलंय आणि जर तुमची लेकरं आध्यात्मिक जीवनात आहेत चांगल्या रीतीनं, तुमच्या लेकरांकडे पाहून तुमचं दिवसभर तुम्ही कामातून थकून आलेले असाल, पण तुम्ही तुमच्या मुलाबाळात आल्यानंतर तुमचं मन, तुमचं माइंड एकदम स्ट्रेस फ्री होणार, रिलॅक्स होणार. तुम्हाला कुठल्या थेरपीची, मेडिटेशनची आणि डोकं रिलॅक्स करण्यासाठी कुठं जायची गरज नाही. तुमच्या लेकरांवरती देवाची अशी कृपादृष्टी आहे की त्यांना देवाने विशेष आशीर्वादित केलं. बघा कशी असतात लहान बाळं, ताप आलं की लगेच कॅ 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 रडत बसतात. आणि एखादा डोस दिला, काहीतरी औषध दिलं, एक प्रार्थना केली, थोडा ताप उतरला की लगेच खिकी खिकी लगेच चालू करतात, है ना. किती निरागस आहेत ती, किती निरागस आहेत. इथं काही काही लोक बरे झाले तरी 2 महिने ऍक्टिंग करतात. इतकी निरागस आहेत की त्यांना लगेच त्यांच्या चेहऱ्यावरती हसू येतं आणि लगेच ते आनंद करायला सुरुवात होते. आणि मग त्यांच्याकडं पाहून आई वडिलांना सुद्धा तसं आनंदी वातावरण घरात वाटतं. योहान 16वा अध्याय 21 वचन आपण पाहूया. 16:21 जॉन चॅप्टर 16 वर्स 21. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशांची आठवण होत नाही. जसं एखाद्या आईला तिच्या वेदनांपुढं, वेदनांचं दुःख किंवा त्या आईचा त्रास याच्यापेक्षा माझं बाळ किती गोंडस आहे, माझं बाळ किती सुंदर आहे, ह्या आनंदापुढं ती आई सगळं दुःख विसरून जाते, सगळ्या यातना विसरून जाते आणि तिच्या मनात हा आनंद असतो की माझ्या देवाने मला सुंदर बाळ दिलंय. अगदी तसंच या जीवनामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस तुम्ही तुमच्या लेकरांकडे पाहता परिवारामध्ये, त्यावेळेस देव तुम्हाला एक अलौकिक आनंदाने भरतो आणि तुमच्या माझ्या जीवनातून ते दुःख कुठंतरी परमेश्वर हलकं करण्याचा प्रयत्न करत असतो. आमेन. बरं, पहिली गोष्ट आपण समजलो की लेकरं मूल्यवान आहेत आणि देवाच्या दृष्टीने मूल्यवान आहेत, त्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की प्रत्येक आई बापाची इच्छा असते. बाप म्हणतो माझा मुलगा माझ्यासारखाच झाला पाहिजे. आईला वाटतं की मी कशी स्वयंपाकात आहे, माझी मुलगी पण तशीच झाली पाहिजे. आणि मराठीत तर म्हण आहे, बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा. आता हे लोट्यापर्यंत ठीक आहे, पण आता एक गोष्ट समजून घ्या. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझी लेकरं माझ्यासारखी झाली पाहिजेत. एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय असेल
आणि मग तो तयार करतो आपल्या मुलाला त्याच व्यवसायात पुढे घेऊन जाण्यासाठी. एक पारिवारिक बिझनेस असतो पिढ्यानपिढ्या चालत आलेला, आणि मग त्यांना वाटतं की माझ्या मुलाने पण तोच बिझनेस करावा. मुलाचा इंटरेस्ट दुसरा काही पण असला करण्याचा, आईबाप करू देत नाहीत. नाही, तुला हेच करावं लागेल, सक्तीने त्यांना त्याच फ्रेममध्ये बसवलं जातं. कितीतरी वेळा पालक या नात्याने, आई वडील म्हणून आपल्याला वाटतं की माझ्या मुलाने माझ्यासारखंच बनलं पाहिजे. आज ह्याच्यावरती थोडक्यात मनन करूया. वास्तविक पाहता बायबलच्या आधारावर बोलेन मी तुमच्याशी, माझ्याशी इकडूनच बोला, काय बोलायचं ते. तुमच्या लेकरांना तुमच्यासारखं करा असं बायबल सांगत नाही, पण तुम्ही तुमच्या लेकरांसारखे व्हा असं बायबल सांगतंय. तुमची लेकरं कशी आहेत त्या लेकरांकडून तुम्हाला शिकायचं आहे आणि तुम्हाला लेकरांसारखं बनायचं आहे. बिलकुल कपट नसतं लेकरांमध्ये. कधी तुम्ही आतल्या घरात बसलात आणि सांगितलं ना लेकराला, टिंग टॉंग बेल वाजली, कोण आलंय, हा ते काका आलेत शेजारचे, जा त्यांना सांग घरी डॅडी नाही. ते लेकरू बिंदास बाहेर जातं आणि सांगतं पप्पानी सांगितलं ते घरी नाही आहेत. त्यांना काही घेणं देणं नाही कसलं, त्यांना कपट नाही, त्यांना काय नाही. आपण जे त्यांना शिकवतो, कधी शाळेत दांडी मारली, तुम्ही घरून शिकून पाठवता, टीचरला सांग काल मला ताप आला होता आणि मी आजारी होतो. मग ते लेकरू जाऊन सांगतं की मला डॅडींनी सांगितलंय, मम्मीनी सांगितलंय की तुम्हाला सांगायला मला ताप आला होता. टीचर विचारते खरंच आला होता का? नाही म्हटले. मग मला घरच्यांनी सांगितलं तुम्हाला सांगायला. मग टीचर बोलून घेतात, मग वेगळा ताप होतो डोक्याला, आहे की नाही. लेकरं निरागस आहेत, त्यांना खरं बोलायला शिकवा, खोटं शिकवू नका. तुमच्यासारखं त्यांना करू नका. देवाच्या योजनेत काय आहे ना तसं त्यांना घडू द्या. प्रभूची इच्छा काय आहे त्या लेकरांबद्दल, त्याप्रमाणे ती जर लेकरं घडली, त्याप्रमाणे जर परमेश्वराच्या उपस्थितीत देव त्यांना घडवत गेला, तर ती लेकरं येत्या दिवसात फार मोठा जगासाठी आशीर्वाद बनवू शकतील. स्वतःसारखं नका बनवू, जबरदस्तीनं बनवू नका. त्यांना घडवा, पण देवाच्या योजनेप्रमाणे घडवा, ही देवाची इच्छा आहे. कधी कधी लेकरं बापासारखी वागतात. मग आई म्हणते गेलं वळणाचं पाणी वळणाला, नाही की नाही. म्हणजे आपल्या इकडं नाही, दुसरीकडचं सांगतोय मी. आणि बऱ्याच वेळा आई वडिलांच्या चुका लेकरं पाहत असतात, ऑब्झर्व करतात. ते प्रत्येक गोष्ट ते ऑब्झर्व करतात, ते शिकत असतात. आणि म्हणून त्यांच्या बालमनावरती विपरीत परिणाम होणार नाही म्हणून आपलं चुकीचं शिक्षण किंवा नको त्या चुकीच्या गोष्टी आम्ही त्यांच्यावरती लादता कामा नयेत. मत्तई 18 अध्याय 1 ते 3 वचन. मत्तई 18, मॅथ्यू चॅप्टर 18 वर्सेस 1, 2 and 3. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? शिष्यांना नेहमी एकच प्रश्न पडायचा, कोण मोठा आहे. कधी कधी वादविवाद पण व्हायचे त्यांचे, कोण मोठा आहे. परत त्यांनी प्रभूला पण प्रश्न विचारला, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा येशूने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय, बालकांना मोठ्यांसारखं नाही परंतु मोठ्यांनी बालकांसारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. बालकांसारखं. लहान लेकरं भांडतील, लगेच कट्टी घेतील, माझ्याशी बोलू नको, 5 मिनिटांनी परत येतील बोलायला आणि विसरून जातात भांडणं झाली होती का. आणि मोठ्या माणसाचं तसं नाही. 1994 मध्ये मी तुला त्या लग्नात भेटलो होतो, तेव्हा तू मला असं असं म्हणाली होतीस, विषय संपला. मरायला टेकले तरी लोक एकमेकांना माफ करत नाहीत. तो जुनाट स्वभाव, क्षमा न करण्याचा,
ॲक्च्युली पॅरेंट्ससाठी आजचं कॉन्फरन्स आहे, म्हणून आधी पॅरेंट सुधारणं जास्त गरजेचं आहे. आज ही गरज आहे की आपल्या लेकरांना आपण वळण लावतोय, खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यांच्याकडून आम्ही ती निरागसता शिकणं गरजेचं आहे. ते सत्य बोलणं किंवा ते अगदी खरं खरं वागणं ते लेकरांकडून आम्ही शिकणं गरजेचं आहे. ज्यावेळेस त्या लेकरांना आम्ही शिकवतो, सांगतो, आम्ही त्यांना कशातून सांगावं, काय त्यांना शिकवावं. स्तोत्रसंहिता 78 आणि त्याचं 4थं वचन, साम चॅप्टर 78 अँड वर्स 4, स्तोत्र 78 आणि 4. त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही, तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू. पुढच्या पिढीला आपण काय सांगणार आहेत? पुढच्या पिढीला आम्हाला आमच्या देवाचं नाव सांगता आलं पाहिजे. आमच्या लेकरांना आम्ही काय शिकवत आहोत हे जास्त महत्वाचं आहे. कुठल्या गोष्टींकडे त्यांचा इंटरेस्ट आम्ही वाढवत आहोत, त्यांच्यावरती संस्कार करताना, त्यांच्याशी बोलत असताना काय खरंच आम्ही देवाबद्दल त्यांना सांगत आहोत का? हिजकिया नावाचा राजा होता, मरायला टेकला. काय घडलं त्याच्या जीवनात? तुम्ही मला सांगा, काय घडलं हिजकियाच्या जीवनात? 15 वर्ष वाढवले. प्रभूची स्तुती असो. यशाया संदेशाला संदेश आला देवाचा, जा सांग हिजकियाला मरणार आहेस. सोपं काम नव्हतं. आता तुम्हाला एखाद्या मंत्र्याला नाही तर कोणाला जाऊन देवानी सांगितलं, जा त्याला निरोप दे, तू मरणार आहेस. सोपं आहे काम? राजाला जाऊन सांगायचं तू मरणार आहेस, निर्वानिराव कर, चल पॅकअप कर तुझं, तू मरणार आहेस, संपलं तुझं. सोपं नाहीये. यशाने त्याला सांगितलं आणि यशाने सांगितल्यानंतर यशा तिथून निघाला आणि निघून असाच आपला नगर स्टँड एवढं कुठंतरी पोहोचला असेल. आणि इकडे हा हिजकिया रडायला लागलाय. भिंतीकडे तोंड केलं त्यांनी आणि रडू लागला, देवाकडे याचना करू लागला. ज्या देवाने निरोप पाठवला होता हिजकिया मरणार आहे, त्याच देवाने परत यशाला सांगितलं, जा परत आणि जाऊन त्याला सांग तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवण्यात आलंय. आमेन. हा साधारण चमत्कार नाहीये, हा फार मोठा चमत्कार आहे. मग ज्यावेळेस या हिजकियाकडं परराष्ट्रामधून हेर येतात, त्या लोकांना त्याने काय सांगायला पाहिजे? त्याने सांगायला पाहिजे साक्ष की माझ्या देवाने मला जीवन दिलं आणि त्याच्यामुळे मी जिवंत आहे. पण हिजकियाने एकदम उलटा कार्यक्रम केला. चला मी तुम्हाला माझी धनसंपत्ती दाखवतो. त्यांनी सगळं बटाट्यासारखे डोळे करून सगळं बघून घेतलं असेल. एवढं सोनं, एवढं हे, जाऊन आपल्या इकडे सांगून टाकलं राजाला, बहुत माल है उधर, बहुत पैसा है उसके पास, चलो लूटेंगे. मग येत्या दिवसात काय केलं? जी संपत्ती तिथं होती ती सगळी वैऱ्यांनी घेऊन गेले. ती संपत्ती नष्ट झाली. जिथं तुम्हाला देवाचा अभिमान पाहिजे ना, तिथं तुम्ही धनसंपत्तीचा अभिमान दाखवाल तर तिथं देवाचं गौरव होणार नाही. आम्ही काय प्रेझेंट करतो आमच्या लेकरांपुढं हे जास्त महत्वाचं आहे. कुठल्या गोष्टीत त्यांचा इंटरेस्ट आम्ही वाढवतोय, कुठल्या गोष्टींमध्ये त्यांची वाढ होत आहे, त्यांची उन्नती होत आहे, त्याच्याकडे आम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. बिनकामाचे भंगार लाड करू नका. ऐकताय का तुम्ही? बिनकामाचे लाड. आई बापांना वाटतं की म्हणजे लेकरांनी मागितलं तर ते दिलंच पाहिजे. गव्हर्नमेंट वेड आहे का सांगायला 18 वर्षाच्या पुढच्या लेकरांनीच गाडी चालवा, 18 वर्षाच्या आत लायसन मिळत नाही तरी आई बाप नाही, आमचा बंड्या लई भारी गाडी चालवतो, चालव, धडक कुठं मारायची तिकडे मर. मग येतो ते काहीतरी गडबड करून. फाजील लाड नकोत प्रियांनो, फाजील लाड नकोत. जागेवर नीट करता आलं पाहिजे तुम्हाला लेकरांना. किती लोक आमेन म्हणतील? तो बाप बापच नाही ज्याला छडी आवरता येते. वेळ पडली ना छडी पण काढता आली पाहिजे. लेकरांना जीव लावा.
आजची छोटीशी शिक्षा उद्या त्यांच्यासाठी फार मोठा धडा असणार आहे. आज तुम्ही त्यांना फटकावून काढलं ना, उद्या ते म्हणतील माझी आई खूप चांगली होती, खूप मारायची आणि तिने लावलेली शिस्त आज पण मला माझ्या जीवनात चांगलं काम करत आहे. पण काही लोक लेकरांचा एवढा लाड करतात, डॅडी हे पण घ्यायचं, डॅडी ते पण घ्यायचंय, मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे. आणि हे सगळं बोलत असताना मला फक्त याईराचा तो क्षण आठवतो. मुलगी आजारी आहे, 12 वर्षाची, घरी. ऑर्डिनरी माणूस नव्हता, जबरदस्त माणूस होता तो. काय पाहिजे ट्रीटमेंट स्वतःच्या लेकरासाठी आणू शकत होता. काय करायचं, पण त्यांनी केलं पर्याय सगळे. पण त्याला कुठून कळालं, सगळे रोग बरे करणारा, मुर्दे उठवणारा येशू ख्रिस्त फार मोठा संदेश आहे, तो मुलीला बरं करू शकतो. गेला घाई घाईने प्रभूला भेटायला. प्रभू मुलगी आजारी आहे, चला. प्रभू तयारीतच आहे. आता निघालेत याईर, येशूचे शिष्य, जमाव याईराच्या घराकडे निघालेत. अर्ध्यातच निरोप आला, मुलगी गेली. आता प्रभूला त्रास देऊ नका, आता प्रभूला त्रास देऊ नका, मुलगी गेली. अरे ती तुझ्यासाठी गेली असेल, माझ्यासाठी नाही. मुलगी झोपली आहे, प्रभू म्हणतो. ती कन्या का उठली माहिती का प्रियांनो? येशू आला म्हणजे उठणारच ती. पण तुम्हाला मी रहस्य सांगतो, त्या बापाने आपल्या मुलीसाठी कितीतरी गिफ्ट आणले असतील. तुला नवीन कपडे, तुला खेळणी, तुला हे, तुला ते, तुझ्यासाठी असं, तुझ्यासाठी तसं. पण आज त्या बापाने घरी काय आणलंय? देवाचा पुत्र घेऊन घरी आलाय. काय पाहिजे बेटा? जगाचा निर्माण करता परमेश्वराची कृपा दृष्टी आज आपल्यावरती आहे. येशूला मी घरी आणलंय तुझ्यासाठी. येशूला मी घरी आणलंय. बाप असा होता असा. आई बापाची जबाबदारी लेकरांची येशू बरोबर भेट घालून देणं. आई बापाची जबाबदारी आहे, बाहेरचं नाही येणार कोणी. इथं संडे स्कूलचा टाइम झाला आणि बघ तू कार्टून, डोळे फुटूस तर काही नाही, नाही उन्नती त्याच्यामध्ये. आई बापाची जबाबदारी. आज आम्हाला सतर्क होण्याची गरज आहे. फर्स्ट प्रिऑरिटी आपण कशाला देतो? पहिली प्राधान्य कुठल्या गोष्टीला आपल्या जीवनात फार महत्वाचं आहे. येशू त्या घरात येतो आणि मुलगी झोपली आहे म्हणतो, रडणाऱ्यांना बाहेर काढतो. आणि किती अलौकिक चमत्कार आहे. याईराच्या कन्येला त्याने जिवंत केलं. पण त्या याईरापेक्षा तुम्ही जास्त भाग्यवान, जास्त आशीर्वादित, जास्त ब्लेसेड, खूप देवाची कृपा पावलेले लोक आहात. आता तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही, पण मी पटवून द्यायला तर आलो एवढ्या लांबून. ऐकताय का नाही ऐकत आहे? याईराच्या घरात येशू आला आणि गेला. तुमच्या घरी तो येऊन जाणार नाही, तो येणार आणि तुमच्या घरात राहणार. तो वस्ती करणार. तुमच्या प्रत्येक कामात तो तुमच्या बरोबर असणार आहे. आता इथं देवाचे सेवकगण बसलेले आहेत, आणखीन देवाची काम करणारे अभिषिक्त देवाचे सेवकगण बसलेत. इथं बसले बरेच जण सेवा करणार आहेत. प्रभूची स्तुती असो. एक अनुभव येतो, तो सांगतो तुम्हाला. एकदा एका घरी गेलो, दार वाजवलं. आतून टीव्हीचा फार मोठा आवाज येत होता. ऐकताय का तुम्ही? कुणीतरी आलं. दुर्बीण, लाईट बंद होते ना, दुर्बीन मधून आतून बघितल्यावर. पाळक लोकांनी एवढं कुणी हुशार नाही, क्षमा करा. कुणीतरी बघितलं, हे मम्मी पाळक आलेत. अरे बंद कर, टीव्ही बंद कर, नाही तर 2 तास लेक्चर ऐकावं लागेल आपल्याला. ते बंद कर, हे बाजूला ढकल, हे त्याला तिकडे घे, हे ते. 2 मिनिटात घर एकदम चकाचक. धन्य आहेत ते पाळक जे अचानक एखाद्याच्या घरी धाड मारतात. प्रभू त्यांच्या बरोबर असो. मंडळी ते आबेद भरावे. प्रभूची स्तुती असो. काय वातावरण. गेलो, बसलो. आंटी लगेच पदर बिदर घेऊन, बायबल ती बाळक साहेबांना. आणलंय मी, माझं आहे, तुम्ही घ्या. पवित्र वातावरण. त्यांचे चेहरे बघून वाटलं अरे आता देवदूत उतरलेत स्वर्गातून. तुमच्या पाळकाला बघून
तुम्ही एवढं नीट होता, जर तुम्हाला दिसला ना येशू तुमच्या घरात, दिवस बदलले तुमचे. मग कधी कधी असं होतं ना की जे लेकरं एरवी असे खूप छान डिसेंट असतात, पाहुणे रावळे आले की जरा म्हणजे अतिच करतात, हे ओढते, पुस्तक काढ खाली. बाप तिकडून डोळे दाखवतो, आई असं दबक्या आवाजात बोलते, जाऊ दे पॉडक साहेब म्हणून नंतर बघते तुला. अरे ठेव ते काढू बघ. मग ना ते असं प्रभूच्या सानिध्यात, प्रभूच्या उपस्थितीत कंटिन्यू आपण राहिल्यानंतर आपल्याला जाणवतं, डोळ्यांना दिसत नाही पण माझा प्रभू माझ्या घरात आहे, अदृश्य रूपाने आहे. त्याचं मन दुखवू नये म्हणून आम्ही कधीच चुकीचं वागणार नाही. ती उपस्थिती, ते सामर्थ्य सदोदित आमच्या घरात टिकून राहणं गरजेचं आहे. त्या गोष्टी आम्ही या पिढीला, आपल्या नंतर आलेल्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे. फार महत्वाची गोष्ट. लेकरं मूल्यवान आहेत. लेकरांना स्वतःसारखं बनवू नका. देवाच्या योजनेप्रमाणे त्यांना घडवा. त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. लेकरं देणारा परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया. परमेश्वराची योजना आहे ती. कितीतरी वेळा होता असं, देवा मला मुलगा दे, मुलगा दे. देव मुलगी देतो. काही लोक म्हणतात मुलगी दे, मुलगी दे, मुलगा देतो. माणसाच्या नाही हातात, ते देवाच्या योजनेचा भाग आहे. जे परमेश्वराच्या योजनेत आहे ते परमेश्वराने तुमच्याकडे पाठवलंय. बेस्ट काय त्याला समजतं आणि ते देवाने तुम्हाला दिलेलं आहे. मग जेव्हा देव, परमेश्वर एखादी गोष्ट तुम्हाला देतो, त्या गोष्टीवर अधिकार पण परमेश्वराचा असतो. मग तुमच्या लेकरांवरती प्रभूचा अधिकार आहे. देवाची इच्छा आहे की तुमची लेकरं नेहमी त्याच्या सानिध्यात असावीत. लूक 18 अध्याय 15 ते 17 वचन. लूक 18 15 ते 17. लूक चॅप्टर 18 वर्सेस 15 to 17. नंतर लोकांनी आपली तान्ही बालके त्याने स्पर्श करावा म्हणून त्याच्याकडे आणली, परंतु हे पाहून शिष्य त्यांना दटावू लागले. चाय से ज्यादा किटली गरम. शिष्य दटावू लागले. येशूने तर बालकांना आपणाजवळ बोलावले आणि म्हटले, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. बालकांना मना करू नका, प्रभू सांगतोय. त्यांना माझ्याकडे येऊ द्या. अडवू नका तुमच्या लेकरांना ज्यावेळेस ते धार्मिकतेच्या गोष्टी करत असतील. देवाची गीतं ते घरात गात असतील तर त्यांना अजून प्रोत्साहन दिलं पाहिजे. देवाच्या राज्याकडं, देवाच्या सान्निध्यात येण्यासाठी त्यांना अधिक, त्यांच्या भावना अधिक तीव्र करणं हे आई वडिलांच्या आणि परिवाराच्या हातात आहे. लेकरं येशूचे, त्यांना येशूकडे राहू द्या. ते येशूकडे नाही राहिले तर ते सैतानाच्या जवळ जातील. आणि मग नंतर फार दुविधा मनस्थितीमध्ये आपण पडतो की आता करायचं काय. ज्यावेळेस ते देवाच्या राज्यातून निष्ठून कुठंतरी सैतानाच्या कळपात जाऊन बसतात, त्यावेळेस आपल्याला दुःख होतं की आता माझं लेकरू तिकडं गेलं, मी त्याला इथं आणू कसं. आधीच त्यांना देवाच्या राज्यात वाढवा. लेकरांना स्वतःसारखं करू नका, त्यांना येशूच्या हाती सुपूर्द करा. आणि येशूला जसं त्यांना घडवायचंय तसा प्रभू त्यांना घडवणार आहे. देवाच्या योजना त्या लेकरांसाठी पूर्ण होतील. यशा 54 आणि 13व्या वचनात नव्या यरूशलेमेतली लेकरं कशी असणार आहेत. यशा 54:13 मध्ये बायबल सांगतं, तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील, तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. परमेश्वरापासून शिक्षण प्राप्त करतील. देवापासून त्यांना ज्ञान, कृपादृष्टी, देवाचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होऊ द्या. 2 टप्पे आपण पाहिले. लेकरं फार मूल्यवान आहेत.
दुसऱ्या टप्प्यात आपण पाहिलं की लेकरांना आपल्यासारखं नाही, देवासारखं करायचं, जसं त्याच्या योजनेत आहे तसं घडवायचं. तिसरी महत्वाची गोष्ट समजून घ्या, चांगल्या गोष्टी जे लेकरं करतात ना त्याला प्रोत्साहन द्या आणि वाईट गोष्टी तिथंच थांबवा. चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्या, कान उघडे ठेवून ऐका. लेकरं लहान असतात, मुलगी, एक छोटीशी मुलगी सुंदर छान ड्रेस घालून मेकअप करून पावडर वगैरे लावून एकदम तयार होऊन येऊन उभी राहिली बापा पुढं, आणि बाप तिला म्हणतो, हे काय रे, चल कशाला मला डिस्टर्ब करते, मी काम करतो, चल चल जा तिकडं. तिची इच्छा आहे की माझ्या बापाने मला म्हणावं, बेटा तू खूप छान दिसतेस, पण तो बाप बोलतच नाही तिला कधी चांगलं. मुलगा शाळेतून येतो, डॅडी मला बघा किती मार्क मिळाले, 50 आउट ऑफ 50, डॅडी माझा रिझल्ट. हा ठीक आहे, मला पण पडायचे रे, चल हो बाजूला, काय नाही विशेष. लेकरांचं आई बापाला कौतुक जर नसलं ना, ती लेकरं विचारांनी, पारिवारिक जीवनातून विसंगत होतात, तुटले जातात. ती जी लहान मुलगी जिचं आई बापाने कौतुक केलं नाही, बेटा तू सुंदर दिसते, मग ती अशीच मस्त मेकअप करून कॉलेजला जाते, आणि मग 14 फेब्रुवारी येतो, मग कुणीतरी उसने पैसे वगैरे काढून गुलाबाची फुलं बिलं घेऊन तिच्या पुढे उभं राहतो. यू आर सो ब्युटिफुल. ती म्हणते, आय एम ब्युटिफुल, हाऊ डू यू नो, तुला कसं कळालं? तो म्हणतो, नाही खरंच तू खूप सुंदर आहेस, आपल्या कॉलेजमध्ये तुझ्या एवढं सुंदर कोणी नाही, तू सगळ्यात सुंदर आहे. मग तिला असं वाटतं, माझ्या आई बाप मला कधी सुंदर म्हटले नाही, मला कुणी माझ्या परिवारातले नातेवाईक कुणी सुंदर म्हटले नाही, काय चांगला मुलगा आहे हा, हा मला सुंदर म्हणतोय, क्या बात आहे, तू फुलं आणलंस माझ्यासाठी, दे मला, दे दे. गडबड व्हायला सुरुवात. लेकरांना एवढा जीव लावा का ते म्हटले पाहिजेत, तू सुंदर आहेस असं मला म्हणालास हे मला माहित आहे, तू इथून निघ पाहिला. किती लोक आमेन म्हणणार आहे त्या गोष्टीला? असे संस्कार घरात व्हायला पाहिजेत लेकरांवरती. एका लेकराला येशूची माहिती आहे, एका लेकराला येशूच माहित नाही. ख्रिस्तीच परिवारातले लेकर आहेत, ज्याला येशू कळाला नाही, आई बापाने त्यांच्यावर संस्कारच केले नाही, चर्चचा रस्ताच दाखवला नाही, त्यांना संडे स्कूल माहीत नाही, त्यांना चर्च माहीत नाही, त्यांना काहीच ऍक्टिव्हिटी माहीत नाही, फक्त वाढलेत म्हणून वाढलेत काँग्रेसचं गवत. गेले कॉलेजला, येशूच माहीत नाही, कॉलेजला गेले. क्युरिओसिटी असते लेकरांमध्ये, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल. मित्र म्हणतो, अरे घे रे एक सिगारेटचं, एक घे, कश काय ना घे. हा म्हणतो, नाही यार माझ्या मम्मी डॅडीला. कुठे आहेत मम्मी डॅडी, कुठे आहेत मम्मी डॅडी? इथं नाहीत मम्मी डॅडी, घे रे, कोण नाही इकडं, कोणीच येत नाही इकडं, घे. तो हा यार मम्मी डॅडी तर नाही, दे इकडं. तो घेतो, त्याला ती सवय लागते. जो मुलगा, जी मुलगी देवाच्या सान्निध्यात वाढतात त्यांची स्टोरी थोडी वेगळी असते. त्यांचे मित्रमैत्रिणी म्हणतात, अरे घे रे, अरे कोण नाही बघत आहे रे, कुठे आहेत आई वडील? हे लेकरं उत्तर देतात, हा आई बाप नाही बघत, माझा देव मला पाहतोय, माझा प्रभू मला पाहतोय, त्याच्या विरुद्ध मी पाप करू कसा? अरे योसेफाला ती लॉटरीचं तिकीट लागलं होतं पोटिफाराच्या घरी, त्यावेळेस काय त्याचा बाप पण त्याच्या आई बरोबर होते? असं लेकरांना ते योसेफासारखं ट्रेन करणं गरजेचं आहे. ते कधी घडणार आहेत? जाऊ दे एवढ्या वेळेत, त्याला कसं वागायचं वागू दे, जाऊ दे एवढ्या वेळेस, बदलून काढा. मी सांगतो तुम्हाला, ऐकताय तुम्ही? हा लाड आहे वेगळ्या रीतीनं. बेटा मी आज तुझा लाड करणार आहे, तू खोटं बोललास ना, मला घरी येऊ दे, मी तुझा लाड करणार आहे.
नीट करा त्यांना. हीच वेळ आहे त्यांना सत्य सांगण्याची, हाच टाइम आहे त्यांना देवाचं वचन शिकवण्याची. लेकरांना प्रोत्साहन द्या त्यांच्या चांगल्या गोष्टींमध्ये. काय चांगलं ते करू शकतात. प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असतात. सगळी स्वप्न नाही पूर्ण होतो. लाईफ एवढंस, त्याच्यात किती जबाबदाऱ्या, काय काय. बालपण किती छान असतं. त्या तान्या बाळाला काही टेन्शन आहे का? तुमच्या घराचा लाईट बिल 2,000 येऊ नये ते 20,000 येऊ, त्याला काय घेणं देणं आहे का? बाळ म्हणतं तुमच्या घरातलं, मम्मा ते 20,000 रुपये बिल मी आता तुला काय करायचं तू तुझं बघ, मला घेणं देणं नाही. मग पुढच्या जीवनात आहेतच नाही या गोष्टी त्यांना. मग जे बालपण त्यांच्यासाठी देवाने त्यांना घडवण्यासाठी ठेवलंय, मग त्या बालपणामध्ये त्यांना चांगल्या गोष्टीविषयी प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुच्छ लेखू नका लेकरांना, तुच्छ लेखू नका. एक फार असं एक जुनाट विचार लोकांच्या मनात आहे, तो काढला पाहिजे आज. ऐकताय तुम्ही? हो की नाही? मुलगाच पाहिजे, मुलगाच पाहिजे. मग मुलगी झाली, मग तिचा तिरस्कार करायचा. किंवा मुलाने काहीतरी एखादी चूक केली, मग त्याला माफच नाही करायचं, त्याचा तिरस्कार. काहीतरी कारण घेऊन फक्त लेकरांचा तिरस्कार करत राहायचं. नीट नाही वागायचं लेकरांशी. आपण मोठे का आहोत घरात? आमचं फक्त वय मोठं आहे का आमचं मन पण मोठं आहे? लेकरांना आम्हाला माफ पण करता आलं पाहिजे, प्रेमाने त्यांना जवळ घेता आलं पाहिजे, त्यांना सांगता आलं पाहिजे. त्यांच्यात काय बदल करायचेत हे आईबापाच्या हातात आहे. बालपणीच त्यांना ती शिकवण देणं फार गरजेचं आहे. नको त्या गोष्टी जिथं तुम्हाला दिसतील तिथंच तुम्ही त्यांना थांबवणं गरजेचं आहे. नाही तो ऐकतच नाही. अरे तू त्याचा बाप आहे का तो तुझा बाप आहे? सांग एकदाच. जर आपली लेकरं आपलं ऐकतायत तर खरंच तुम्ही जग कमवलं प्रियांनो, सगळं मिळालं तुम्हाला. यशस्वी जीवन जगलात तुम्ही. मग ते लेकरांना ती सवय लागण्यासाठी, लेकरं नेहमी आई वडिलांशी त्या कनेक्शन मध्ये राहण्यासाठी त्यांना योग्य आणि अयोग्याचा फरक त्यांना कळायला पाहिजे. चांगल्या गोष्टींसाठी त्यांना नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे. मत्ती 18 अध्याय आणि 10 वचन, मॅथ्यू चॅप्टर 18 वर्स 10. सांभाळा ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. या लेकरांबरोबर देवदूत आहेत त्यांचे, हे बायबलला सांगायचं आहे, देवाच्या वचनाला सांगायचं आहे. कितीतरी वेळा असे अनुभव येतात. मोठे मोठे ऍक्सिडेंट होतात कितीतरी रस्त्याने, अख्खी फॅमिली गेली बाळ वाचलं. ऐकलं तुम्ही कधी असं? खूप वेळा घडते, पेपरला किती वेळा असतं. का? हे इथं लिहिलंय. देवदूत त्यांच्या बरोबर आहेत लेकरांबरोबर. मग जसजसे मोठे होतात पापाचं अकाउंट उघडलं, मग ते पाप वाढायला लागले, देवदूत म्हणतो आता मी कशी साथ देऊ तुला. मग ते देवदूत. पण जर आम्ही देवाच्या सानिध्यात नेहमी त्या लेकरांना टिकून धरलं, नेहमी ते देवदूतांनी घेरलेले राहतील. लेकरांना तुच्छ मानू नका, बायबल सांगते. आई वडिलांचा आनंद कशात आहे? योहानाचे 3 पत्र याचा 1 अध्याय, म्हणजे एकच अध्याय पण त्यातलं 4 वचन. माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. आपली मुलं सत्यतेमध्ये ती लेकरं चालतात, ह्यापेक्षा मोठा आनंद कशामध्येच नाहीये. आनंद वाटतो ज्यावेळेस एखादी घटना लेकरं शाळेतून आपल्याला येऊन सांगतात की सगळे खोटं बोलले पण मी नाही बोललो, मी खरं सांगितलं टीचरला. आपल्याला आनंद वाटतो. आमचा देव वेगळा आणि आमचे लेकरं पण वेगळे पाहिजेत. किती लोक आमीन म्हणणार आहेत?
मार्ग सत्य जीवन तो खरा देव आहे. आमच्या लेकरात ते खरेपणा दिसला पाहिजे. तो वेगळेपणा त्या लेकरांमध्ये नेहमी झळकला पाहिजे. ते गुण त्यांच्यामध्ये दिसले पाहिजेत. आणि म्हणून बायबलच्या या वचनाच्या आधारे मी आपल्याला सांगत आहे प्रियांनो, की लेकरांनी चांगली कामं केली तर तो आम्हाला आनंद वाटला पाहिजे. त्यांना वेळ द्या आणि वेळ काढून त्यांना म्हणा व्हेरी गुड, शाबास. फर्स्ट टाइम जर तुमच्या लेकराने तुमच्यासाठी चहा बनवला, साखरच टाकायचं विसरला, असं तोंड करू नका एकदम विष पिल्यासारखं, की आता जसं पुढच्या घोटाला जीवच जाणार आहे, आता ह्या जगात माझं काही राहिलं नाही, असे चेहरे करू नका. बाळ खूप छान केलं चहा, थोडी साखर टाकली असती तर बरं झालं असतं. आणतो का? अरे मी साखर नाही, मग टाकली, झालं, संपला विषय तिथंच. त्याला प्रोत्साहन मिळालं. एक मुलगी नवीन लग्न होऊन आली मुंबईत. तिने केलेल्या आळूच्या वड्यांवरती घरामध्ये जे डिस्कशन झालं, तिने आयुष्यात परत कधीच आळूच्या वड्या केल्याच नाहीत. तिला कुणी म्हटलं ताई आळूच्या वड्या करते का, बाहेर जाण तिकडं खान तिकडं मर म्हणते ती, पण मी काय करणार नाही. प्रोत्साहन दिल्याने अनेक गोष्टी पॉझिटिव्ह घडतात प्रियांनो. लेकरांना प्रोत्साहन दिलं की त्यांना वाटत राहतं की आम्ही हे चांगलं केलंय, ते अजून चांगलं करणं गरजेचं आहे. आम्ही ही गोष्ट केलेली आहे तर त्याच्यात आम्हाला आमच्या आईवडिलांना आनंद आहे, ते आम्ही केलं पाहिजे. लेकरं ओपनली मोकळ्या मनाने तुमच्याशी बोलत राहतील. लेकरं मूल्यवान आहेत. लेकरांना देवाच्या इच्छेप्रमाणे वाढवा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की त्या तुमच्या लेकरांना चांगल्या गोष्टींमध्ये प्रोत्साहन देत राहा. मग प्रोत्साहन कशात देणार? अभ्यासामध्ये प्रोत्साहन द्या. आमेन. लेकरं अभ्यास करतायत, त्यांना प्रोत्साहन द्या. काही आईबाप मी पाहिलेत की जर लेकरं एखाद्या परीक्षेत फेल झाले का त्यांना धोपटून काढतात. इथं आहे का कोणी असं? आता हात तर काय वर करणार नाही, कारण तुम्ही गुणी आईबाप आहेत. नापास लेकरं होतील त्या दिवशी त्यांना एक शब्दही बोलू नका, पण वर्षभर त्यांच्या मागं किटकिट लावून ठेवा. उठ, हे उठ रे, उठ, पुस्तक घे, उठ उठ, आत्ताच्या आत्ता उठ. रोज 4:30ला उठतोस ना पहाटे, 5 वाजलेत, उठ लवकर, उठ, पुस्तक घे. वर्षभर त्यांच्या मागे लागा. रिझल्टच्या दिवशी त्यांना सांगा देव आपला आहे, तो तुला उत्तम यश देईल. जे असेल ते स्वीकारायला मी तयार आहे. तुम्हाला गॅरंटी पाहिजे तुमचे लेकरं कसे झळकणार आहेत. खबरदार आज नंतर रिझल्टच्या दिवशी घरात भांडणं केले तर. अरे लहान लहान लेकरं नको त्या गोष्टी करायला लागलेत. रिझल्टच्या दिवशी बाप मारेल म्हणून जीव दिलेत कितीतरी लेकरांनी. प्रोत्साहन द्या ना त्यांना अभ्यासासाठी. म्युझिक एक अशी गोष्ट आहे, मनुष्य एकदम म्युझिक आपल्याला प्रिय वाटतं का? म्हणजे सायंटिफिक रिझन आहे. आईच्या पोटात असताना कंटिन्यू आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले असतात, त्याच्यामुळे ते बीट्स, ते म्युझिक, संगीत बालपणापासून आहे. काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट शिकवा लेकरांना, थोडं फार का होईना. कधी एकटं वाटणार नाही त्यांना. आपलं गिटार घेऊन बसले, कीबोर्ड घेऊन बसले, गात बसले, आराधना करत राहिले, काहीतरी त्यांना शिकवा, काहीतरी शिकवा. नाही तर क्वायर टीम मध्ये उभं केलं तर मध्य कुठेतरी ते बोकडाचा आवाज कुठं काढत होतं. हे सगळं बालपणापासूनच त्यांना शिकवायचं आहे. चांगल्या गोष्टीत त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यांना अभ्यासात, म्युझिकमध्ये, खेळांमध्ये म्हणजे गेम्समध्ये त्यांना इंटरेस्ट त्यांचा वाढला पाहिजे. गेम्स म्हणजे मोबाईलचे गेम नाही, मैदानावरचे गेम त्यांना शिकवा. त्यांना प्रोत्साहित करा. चांगल्या गोष्टींसाठी त्यांना प्रोत्साहित करा. नको त्या गोष्टी त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना उत्तम गोष्टीत प्रबळ करा. देवाच्या वचनात त्यांना प्रबळ करा. देवाच्या राज्यात त्यांना प्रबळ करा. आमेन. प्रेमळ देवा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येतो. प्रार्थना करतो या समयी आपल्या वचनातून तू आमची भेट घेतलीस देवा. आणि प्रभू, ज्याही गोष्टी आज तू आमच्याशी बोललास त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तुझं गौरव वाढत जाऊ दे. तुझी दया कर, तुझी कृपा कर. आणि आजची ही सायंकाळ तुझ्या अलौकिक सामर्थ्याने भरलेली असू देत.
तुला जे आमच्याशी बोलायचंय प्रभू ते तू आमच्याशी बोलावंस आणि तुझी कृपा आमच्यावरती व्हावी अशी दया कर. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात